नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही निघालो आहे आयुषच्या ॲन्युअल फंक्शनसाठी आणि माझा आवाज आणखीनही बरा झालेला नाही, त्यामुळे माझ्या आवाजाला इग्नोर करा. आणि माझ्यासोबत आयुषची फ्रेंड आहे एक समृद्धी, तर तिची फॅमिली होती आणि ते दोघं एकत्र एका स्कूलमध्ये एका क्लासमध्ये आहेत आणि त्या दोघांचा डान्सही एकत्र आहे, त्यामुळे आम्ही सोबतच गेलो होतो आणि ते आमच्या अपार्टमेंटमध्ये राहतात. तर ही आहे समृद्धीची मम्मी आणि हे आयुषच्या स्कूलचं प्लेग्राऊंड आहे, तिथेच फंक्शन होतं. तर खूप छान असं डेकोरेशन केलं होतं. तर तुम्ही ते डेकोरेशन पहा आणि पुढे मी तुम्हाला सांगतेच काय काय झालं ते. खूप छान असं डेकोरेशन केलं होतं आणि खूप मोठा प्रोग्राम होता, कारण आयुषची स्कूल आणि कॉलेज एकत्र आहे. म्हणजे प्री स्कूल, परत प्रायमरी स्कूल सगळं एकत्र, म्हणजे 1ली ते 10वी आणि 11वी 12वी असं पूर्ण एकत्र आहे. त्यामुळे खूप मोठा प्रोग्राम होता आणि सगळ्यात अगोदर आम्हीच पोहोचलो होतो. पण नंतर 15 ते 20 मिनटात पूर्ण ग्राउंड खचाखच भरलं होतं आणि नंतर वाटलं की बरं झालं आम्ही लवकर गेलो आणि आम्हाला पुढे जागा भेटली. त्यानंतर इथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू झाला आणि ते झाल्यानंतर मग थोड्याच वेळात आयुषचा डान्सही झाला. तर तुम्ही आयुषची बॉलिवूड थीम होती, तर त्यांनी गोविंदाच्या गाण्यावरती डान्स केला होता आणि इकडे मुलांच्या लाईनमध्ये 2 नंबरला आयुष आहे. तर असं आयुषला स्टेजवरती डान्स करताना पाहून खूप छान वाटते आणि ॲज अ पॅरेंट्स खूप प्राऊड फील होतं. आणि तुम्हालाही मुलं असतील तर तुम्ही माझ्यासोबत रिलेट करू शकता की मला काय वाटत असेल. आणि त्यानंतर मग आयुषचा झाला डान्स झाल्यानंतर आम्ही त्याला घ्यायला गेलो, सगळं सामान वगैरे घेतलं आणि घरी परत येण्यासाठी निघालो. आयुष खूप खुश होता. नंतर मग थोडा वेळ थांबलो आणि त्याची इच्छा होती की त्याच्या स्कूलच्या म्हणजे प्ले झोन आहे, म्हणजे प्ले एरिया आहे तिकडे थोडा वेळ खेळावं. मग इथे आम्ही थोडंसं फोटोशूट केलं त्याचं आणि समृद्धीचं, परत आमचं फॅमिली फोटोशूट. मग तो रुसला होता की त्याला तिकडं खेळायचं आहे अगोदर म्हणून. मग नंतर तसंच तो त्या सूटमध्ये खेळायला गेलो आणि त्यानंतर बिट्टूला इथे ते झोका दिसला. झोका बिट्टूचा फेवरेट आहे, कुठेही गेली की ती झोक्यावरच बसते आणि नंतर तिथून तिला यायचं नव्हतं, त्यामुळे ती एवढी भयंकर रडत होती. पण तरी कसं उशीर होत होता, त्यामुळे तिला तिथून घेतलं आणि घरी येण्यासाठी परत निघालो. घरी येईपर्यंत आम्हाला 11 वाजले होते रात्रीचे, त्यामुळे डिनरही आम्ही बाहेरच केला सोबत. तर सगळ्यांसोबत खूप छान वाटलं आम्हाला आणि खूप छान असा प्रोग्राम झाला त्याचा. त्यानंतर मस्त आम्ही सगळ्यांनी एकत्र असं जेवण केलं आणि असा आमचा दिवस संपवला. तर खूप छान वाटला. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत प्लीज मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.